कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पैकी शिवसेना गटाचा हा आजचा अभ्यासवर्ग आणि त्या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवलीमधील अनुभवी आणि ज्यांना लोकांनी स्वीकारलेलं आहे अशा लोकप्रतिनिधींना सुरुवातीलाच मी नमस्कार करतो। या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित असलेले आमदार राजेश मोरे, गोपाळराव लांडगे, आनंदजी परांजपे आणि माननीय महापौर हर्षाली चौधरी या सगळ्यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंच अभिनंदन करतो। खरं तर आपला विषय जो आहे तो म्हटला तर खूप विस्तृत आहे आणि म्हटला तर अतिशय छोट्या स्वरूपात देखील तो मांडता येऊ शकेल, परंतु हा विषय तुमच्याही मनामध्ये एका वेगळ्या पद्धतीने आहे, माझ्याही मनात एका वेगळ्या पद्धतीने आहे। माझा उल्लेख आणि माझा परिचय करून देत असताना 1985 ते 1992 या कालखंडामध्ये मी पुणे महानगरपालिकेचा सभासद होतो। त्या काळामध्ये राजकीय स्थिती अशी होती की पुणे महानगरपालिकेमध्ये पूर्णतः काँग्रेस आणि अन्य पक्षांचं सरकार म्हणता येईल अशा स्वरूपाची बहुमताची स्थिती होती। भारतीय जनता पार्टीचे 10 नगरसेवक आम्ही निवडून आलो होतो आणि त्याच्यापैकी स्थायी समितीमध्ये 10 पैकी 1 जण नियमितपणाने जात होता। म्हटलं तर पूर्णतः सगळ्याच विषयांवरती छाप ही काँग्रेसच्या कार्यपद्धतीची होती। हे मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की आजची स्थिती 2014 नंतरची स्थिती आणि प्रत्यक्षात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ज्यात आपण साऱ्यांनी लक्षणीय स्वरूपाचं यश मिळवलेलं आहे आणि हा जो राजकीय यशाचा एक वेगळ्या पद्धतीचा वाट आपण मळली आहे आणि प्रत्यक्षामध्ये आपण आता त्याच्यावर मार्गक्रमण करत असतो। ह्याला जर खरोखरी जोड द्यायची असेल तर काय केलं पाहिजे असा हा विषय असं मी मानतो। त्याचं कारण एकच की मी एकटा असताना महानगरपालिकेचं बजेट मात्र मी तयार करत होतो, हे फक्त माहितीसाठी आपल्याला सांगतो। त्याचं कारण असं की लोकनियुक्त प्रतिनिधी होणं, राजकीय यश मिळवणं हा एक वेगळ्या कौशल्याचा भाग आहे हे नक्कीच, परंतु त्याचबरोबर त्याच्यानंतरचा असलेला प्रशासकीय यशाचा जो भाग आहे तो आजपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिकांमध्ये म्हणावा तितक्या पद्धतीने लोकांच्या समोर येत नाही, लोकप्रतिनिधींच्या समोर येत नाही आणि त्यामुळे आपल्या प्रशासकीय जाणीवा ह्या पूर्णतः विकसित होतातच असं नाही। ह्याच्यातले काही जुने सभासद आहेत त्यांना माझा हा विषय जास्त समजू शकेल असं मला वाटतं। नवीन सभासदांनी तो समजून घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे। याचं कारण असं की ज्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण निवडून आलेलो आहोत त्या नागरिकांना आपण काही सांगितलेलं असतं, त्याला आपण आश्वासन म्हणतो। ती आश्वासन पूर्ती करणं हे लोकशाहीच्या ढाच्यामध्ये अत्यावश्यक आहे आणि त्याकडे आपलं वाटचाल जर व्हायची असेल तर नगर नियोजनाच्या संदर्भामध्ये स्थायी समितीचा असलेला प्रमुख भूमिका ही सगळ्यांनी समजूनच घेतली पाहिजे, कारण सगळ्या अर्थाने सगळ्या विषयांचा आधार जर तो काय असेल तर तो निधी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये निधीची तरतूद ही कुठल्या मार्गाने होते आणि कशा पद्धतीने आपण करू शकतो हा एक विषय जितका महत्त्वाचा आहे जो मी आत्ता माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये घेणार आहे। आपल्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की या कल्याण डोंबिवलीच्या आजपर्यंतच्या कालखंडामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये जे काही सभासद निवडून आले असतील, मधल्या काळामध्ये प्रशासक होते, परंतु जे काही नगरसेवक निवडून आले असतील त्यांची कार्यपद्धती काय होती याची कधीतरी माहिती आपण जरूर घेतली पाहिजे, ती आपल्या वाटचालीच्या दृष्टीने सोयीची आहे। मी हे आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण देशामध्ये विशेष करून 2000 सालानंतर शहरीकरणाचा वेग हा अतिशय प्रचंड आहे। सर्व शहरं म्हणजे पूर्वीच्या काळी संपूर्ण देशभरामध्ये शहरी लोकसभा मतदारसंघ हे किती होते आणि आता ते किती आहेत तर आज 60% जास्त देखील ते मतदारसंघ आहेत अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येते। या नवीन मतदार नोंदणीमध्ये अशा प्रकारच्या मतदारसंघाची पुनर्रचना करणं ही काळाची गरज आहे। तो विषय स्वतंत्र आहे, मी तो मांडणार नाही, त्याचा आजचा काही रिलेव्हन्स नाही,
परंतु मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की या सगळ्या शहरीकरणाचा जो रेटा आहे, सामाजिक मानसिकता अशी आहे की ग्रामीण भागातनं माझ्या विकासासाठी, माझ्या व्यक्तिगत प्रगतीसाठी मला जर जायचं असेल तर ते शहरात जायला पाहिजे. शहरात मला जायला पाहिजे म्हटल्यानंतर त्याची काही आकर्षणं आहेत. नोकरी हे जसं प्रमुख ध्येय असतं तसंच आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं आयुष्य मिळेल. आपण चांगलं टुमदार घर म्हणजे एखादा फ्लॅट असेल, त्या फ्लॅटमध्ये आपण राहत असू, या सगळ्या स्वप्नांनिशी आजचा तरुणाई किंवा प्रत्येकच माणूस हा प्रयत्न करतो. म्हणजे मला तर माहिती आहे की पुणे शहराच्या आसपास असलेलं ताम्हिणी घाट आपण नाव ऐकलं असेल. माझ्या एका परिचित माणसाने मला सांगितलं की हे ग्रस्त आहेत, यांची 150 एकर शेती आहे, पण त्यांना पुण्यात राहायचं आहे आणि त्यांनी 2 खोल्याचा फ्लॅट घेऊन त्या ठिकाणी राहायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेला त्या माणसाशी मी प्रत्यक्ष बोललो त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की नाही, मला पुण्यातच राहायचं आहे, कारण माझी बायका मुलं म्हणतात टी व्ही आईचं फार चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो, तामिळीमध्ये रेंज नसते. हा मोबाईल नावाचा जो प्रकार आहे हा जितका फायदेशीर आहे तितकाच एका वेगळ्या पद्धतीने तो विध्वंसक आहे, समाजमन उद्ध्वस्त करणार आहे. या सगळ्या गोष्टीचा आढावा मी एवढ्यासाठीच घेतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण नगरसेवक आहात आणि या नगरसेवक असण्याचं म्हटलं तर खूप फायदा आहे, म्हटलं तर खूप जबाबदारी आहे. कारण काय, आपली जी संपूर्ण लोकशाही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये जसं संसद आहे, जसं विधिमंडळ आहे, तशी महानगरपालिका आहे. महानगरपालिकेतला सभासद हा सगळ्यात जास्त नागरिकांना उपलब्ध असलेला प्रतिनिधी आहे. मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, त्याला कुणीच अपवाद नाही, तो सगळ्यात भेटतो आणि त्याला काहीही सांगितलं जातं. म्हणजे त्याला जसं गल्लीबोळातलं खड्डा बुजवा हेच जसं सांगितलं जातं तसंच त्याला हेही सांगितलं जातं की माझं लोकसभेमध्ये अमुक अमुक काम आहे. प्रत्यक्षामध्ये त्याची ती झेप असते का, त्याचा तो अधिकार असतो का, तर त्याची उत्तरं नाही. पण तुम्ही त्याला अधिकाधिक संपर्कातले असता आणि तुम्ही संपर्कात असल्याकारणाने तुमची समज ही त्या दिशेने होणं ही काळाची गरज आहे. हे मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतोय की या सगळ्या बॅकग्राऊंडवर म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये म्हणजे मी आपल्या सिनियर एक कॉर्पोरेटर मला भेटले होते आत्ता, राणेसाहेब, त्यांच्याशी मी बोलत होतो. त्यांना मी असं सांगितलं की मी खूप वर्षांपूर्वी डोंबिवलीला आलो होतो, माझ्या एका मित्राचं लग्न होतं म्हणून. त्यावेळची डोंबिवली आणि आजची डोंबिवली याच्यात किती फरक असेल, कारण माझं वय लक्षात घेता मी आलो होतो साधारणतः 50 वर्षापूर्वी. 50 वर्षामधला हा सगळा जो काही प्रवास आहे हा सामाजिक आहे, राजकीय आहे, त्याचबरोबर आजूबाजूच्या सभोवतालच्या विकासाचा प्रवास आहे. तो कमी झाला असेल, जास्त झाला असेल, चुकीचा झाला असेल, बरोबर झाला असेल, हे सारे विषय आपण बाजूला ठेवू, कारण आज काय आपण टीका करायला कोणावरही बसलेलो नाही. पण आपल्याला एका गोष्टीचं मात्र नक्की म्हणायचं आहे की बजेट करत असताना सगळ्यात प्रमुख काय गोष्ट घडते ते खर्चाच्या बाबी ह्या चर्चेला घेतल्या जातात. आयुक्त बजेट देतात, आयुक्त आधी 6 महिने ह्याची सगळ्याची तयारी करत असतात, खातेनिहाय बैठका सुरू असतात. त्या बैठकांमधनं खाते अधिकारी हा आयुक्तांना सांगत असतो की आमच्याकडे हे प्रश्न आहेत, आमच्या ह्या गरजा आहेत, याच्यासाठी आम्हाला एवढा निधी हवा आहे. या सगळ्याचं मंथन किंवा चर्चा झाल्यानंतर त्याचं एक अंतिम प्रारूप ते तयार करतात आणि त्याचं डॉक्युमेंट तयार करून ते अंदाजपत्रक आयुक्तांचं अंदाजपत्रक म्हणून स्थायी समितीला जातं. बरोबर आहे ना, काही चूक झाली तर दुरुस्त करा. हे जे अंदाजपत्रक आहे हे अंदाजाचं पत्रक आहे, हे प्रपोजल आहे. ह्याच्यामध्ये खर्चाच्या रकमांवर नक्की विचार केला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं खर्चाच्या रकमा खूप आहेत, खर्चाचे विषय खूप आहेत, त्याची बजेट हेड खूप आहेत तुमच्या भाषेमध्ये. पण आता जमेच्या रकमांकडे आपण जातो का? जमेच्या रकमांकडे जाण्याची पद्धत अशी आहे, ही पारंपरिक पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बदल करण्यासाठीच खरं म्हटलं तर हा अभ्यास वर्ग आहे. बदल म्हणजे काय तर नवीन नवीन सोर्सेस शोधले पाहिजेत. बजेट जे 3 टप्प्यात जातं त्यात एक खर्चाचा विषय, दुसरा जमेचा विषय आणि तिसरा ह्या जमा खर्चाचा मेळ हा व्यवस्थित होतो किंवा नाही यासाठी असलेलं ऑडिट डिपार्टमेंट. म्हणजे मी सांगायला आनंद होतो, हा मुद्दा माझ्या मनात पूर्वीपासून होता, कारण मी महानगरपालिकेमध्ये सभासद असताना हा काळ जुना आहे. परंतु एक गोष्ट सांगतो की ऑडिटची मीटिंग झाली, ऑडिटचा रिपोर्ट आला आणि त्याच्यावर कार्यवाही काही झाली नाही, तर त्या ऑडिट सेक्शनला कुठल्याही अर्थाने जिवंतपणा आहे असं मी मानत नाही. आज आपलं सरकार गतिमान सरकार आहे, राज्यातल्या सरकारमध्ये आपला प्रमुख वाटा आहे, किंबहुना महानगरपालिका हा विषयच माननीय एकनाथजी शिंदेंकडे आहे, आपले नेतृत्व मुळी श्रीकांत शिंदेंकडे आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता
त्यांनी जो विषय केला आहे तो सगळ्यांना समजला पाहिजे. तो कदाचित तुम्हाला माहीत असेल, त्यांनी ऑडिट हे कंपल्सरी केलं आहे. आता प्रत्येक महानगरपालिकेच्या गुणवत्तेवर आधारित महानगरपालिकेचं ऑडिट केलं जाईल अशा प्रकारचा कॅबिनेट डिसिजन मला वाटतं गेल्या महिन्यात झाला आहे. आता 1 ऑगस्ट म्हणजे नवीन महिना. या गेल्या महिन्यामध्ये झालेला हा जो निर्णय, ह्या निर्णयामागचं हेतू काय? कारण आपण योजना तर करणारच आहोत, पैसा तर येणारच आहे. 2014 नंतर टीकाकार असा अथवा नसा, पक्षाचे असा अथवा नसा, एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावी लागेल की एका वेगळ्या दिशेने विकासाचा मार्ग हा आखला गेला आहे आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी होती. म्हणजे तशी असंख्य उदाहरणं आहेत. त्याचा काही प्रचाराचा विषय नाही आहे, तो वास्तवाचा विषय म्हणून मी तुम्हाला सांगतो की साधी आता हे का मी तुमच्याशी बोलतो त्याचं कारणही सांगतो की तुमच्याकडे रेल्वेची बरीच आस्थापनं आहेत असं मला सांगितलं गेलं, ती मी माहिती घेतली. पूर्वी रेल्वेचे चांगले ट्रॅक्स होते का ते आपण आपल्या मनाशी शोधा. 167 वंदे भारत ह्या जर ट्रेन्स एका वेळेला जर जात असतील आणि इतक्या जर त्या वाढल्या असतील 2014 पासून आजपर्यंत, तर त्या पूर्वी फक्त 22 होत्या, ज्याला लक्झरी ट्रेन्स म्हणतात. आज आपण याला लक्झरी ट्रेन म्हणत नाही, तर तो आपला हक्क आहे. तर या ट्रेन्स म्हणजे हे किती विकासाचं मोठं जाळं आहे. आणि प्रत्यक्षात आपली पद्धतच आहे त्या कार्यपद्धती की जाहीर नाही करायचं, जाहीर केला तर त्याचं उद्घाटन देखील कधी होणार आहे आपण सांगू शकलो पाहिजे. म्हणजे कार्यपद्धतीमधला पूर्णत्वाचा जो भाग आहे तो आजच्या काळाची आपण लावलेली सवय आहे आणि त्या सवयीची गरज प्रत्येकच नागरिकाच्या मनात आहे. मी मगाशी आपल्याला सांगत होतो त्याप्रमाणे परत एकदा त्याचा उल्लेख करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांच्या समस्या वाढणार आहेत. अर्थशास्त्राचा एक सामान्य नियम आहे, ज्यांनी अर्थशास्त्र शिकलं आहे त्यांना तो नक्की समजेल. तो विषय असा आहे की गरजा या मोठ्या संख्येने वाढत असतात, त्या कधीच कमी होत नाहीत. पण मग निधी, कुटुंब असो नाही तर देश असो, निधी संकलन कसं आहे, ते किती प्रमाणात वापरलं गेलं पाहिजे, ते कसं गेलं पाहिजे, त्याच्यातला किती निधी सांभाळला पाहिजे, किती पुढच्या विषयासाठी आपली गरज आहे म्हणून बाजूला ठेवला पाहिजे, हे सगळं आपल्याला कळतं. मी कुठल्या स्कीमची जाहिरात करत नाही आहे. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की आपल्याकडे जर 1000 रुपये आहेत तर त्या 1000 रुपये आपण कसे वाटणार आहात, त्यासाठी आपली काय तयारी आहे. आपल्याला मात्र पाहिजे काय? पाणी पाहिजे, ड्रेनेज व्यवस्था पाहिजे, रस्ते पाहिजेत, फ्लायओव्हर पाहिजेत आणि बरंच काही. म्हणजे बजेटचं पुस्तकं मी मुद्दाम एक घेऊन आलो आहे. पुणे महानगरपालिकेचं बजेट हे आम्ही 2016 साली ज्या वेळेला प्रयत्नपूर्वक मेजॉरिटीत आलो, 17 साली ज्या वेळेला आम्ही मेजॉरिटीमध्ये आलो त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा काय केलं असेल तर दृष्टिक्षेपामधले आपलं अंदाजपत्रक हे आम्ही जाहीर केलं. आयुक्तांनी जाहीर केलं आयुक्तांच्या पद्धतीने, पण आम्ही प्रत्येक विषयाचा सोर्स, खर्चाचा हाय आयटम जर आम्हाला उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडे हे उत्पन्नाची बाब आहे. महसुली जमा आणि खर्च या सगळ्या गोष्टी पूर्वी जशा होत्या तसाच आहेत. आता त्या वाढतात, त्या कशा वाढल्या पाहिजेत त्या संदर्भात देखील आपण विवेचन करणार आहोत. आपल्याला अशा पद्धतीने 1 वर्ष झालं आहे, परंतु पुढच्या 4 वर्षाची या प्रकारची तयारी आपण जर केलं तर आणि ते आपल्याला करायचे, ते आपल्याला उभं करायचं आहे, आपणच ते करणार आहोत. मी हे आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की हे दृष्टिक्षेपातलं अंदाजपत्रक म्हणजे काय हो, की कुठल्या गोष्टींवरचं आमचं लक्ष हे या आर्थिक वर्षामध्ये असेल, हे पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये आपण आत्ता सांगितलं पाहिजे की आम्ही पुढच्या वर्षी या गोष्टी करणार, त्याच्यासाठी कमिट्या करा. जसं शासनाच्या प्रत्येक विभागाची कमिटी असते, ते कमिटीचा आधी 6 महिने साधारणतः मार्चच्या दरम्यान नवीन बजेट येतं, आयुक्त तुमच्याकडे सादर करतात. या बजेटच्या आधी त्याच्यावर एक फार मोठा अभ्यास केला जातो. तसा अभ्यासगट आपल्याला करावा लागेल. ह्या नवीन रचनेमध्ये जर आपल्याला राजकीय जे यश मिळवलं आहे ते कायम टिकवायचं असेल तर या प्रशासकीय यशाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या बाबी आहेत. म्हणून हा विषय खूप महत्त्वाचा आहे, आपल्याला करावंच लागेल. हे आपण न करता आपल्याला यश मिळणार नाही. आपल्याला हा जो चेहरा प्रत्येकाचा आहे हा परत जर नगरसेवक व्हायचा असेल तर त्याला आपल्या नागरिकांना आपण आन्सरेबल आहोत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काही कोर्ट नाही आहे, परंतु आपल्याला जर जायचं असेल कोणाच्याही समोर तर तो प्रश्न विचारणारच आहे ना. कारण ही प्रगल्भ लोकशाही आहे, त्याचे जसे फायदे आहेत तसे व्यक्तिगत
आपण त्याला तोटे नाही म्हणायचं, परंतु ही चॅलेंजेस आहेत, ही आव्हानं आहेत. आपल्याला लोक विचारणार की तुम्ही काय केलं, या ठिकाणी असं असं झालं, त्याच्यामध्ये पैसे खाल्ले गेले. या सगळ्या गोष्टींचं उत्तर म्हणून ऑडिट. त्यामुळे जमा खर्च म्हणजे पहिल्यांदा खर्च, त्याच्यानंतर जमा, आणि हे सगळं ऑडिटेड असलं पाहिजे, त्याची गुणात्मकता टिकली पाहिजे. यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचा अभ्यास वर्ग करण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्याचं कारण आहे कसं की विविध विषय आपल्याकडे आहेत. म्हणजे मी मुद्दाम माहिती घेतली, त्याच्यानुसार आपल्याकडे पूर्वीच्या काळी केमिकल इंडस्ट्री होती, त्यामुळे स्वाभाविकच, आणि आता शहरीकरणामुळे सगळ्याच ठिकाणी पर्यावरणाचं फार मोठ्या प्रमाणावरती आव्हान हे तुमच्या माझ्यासमोर आहे. हे आंतरराष्ट्रीय आव्हान आहे. हे फक्त कल्याण डोंबिवलीपुरतं नाही, हे पुणे मुंबईपुरतं नाही, हे सोलापूरपुरतं नाही, सगळीकडे आहे. कारण शहरीकरणामुळे होतं आहे काय की ज्या ठिकाणची लोकसंख्या, म्हणजे पुण्याची लोकसंख्या प्रत्यक्षामध्ये 20 लाख होती आणि एकदम 70 लाख कशी झाली, तर सगळं स्थलांतरित आहेत. एका वेगळ्या अर्थाने ग्रामीण भागातनं, आसपासच्या भागातनं वेगवेगळ्या निमित्ताने शहरामध्ये येण्याची प्रवृत्ती आहे. पुणे मुंबई, त्याचनंतर मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली हा त्याचाच एक भाग आहे असं मी मानतो. जरी तुमची ब श्रेणीची असली तरी देखील तुम्हाला ब श्रेणीमधले आव्हानं मात्र अ श्रेणीची जी आहेत, सगळ्यांना जी आहेत तेच तुम्हालाही आहेत. त्यामुळे तुम्हाला याचा विचार करावा लागेल. मला 2 गोष्टी याच्यामध्ये आपल्याला आवर्जून सांगायच्या आहेत की उत्पन्नाच्या बाबी कशा वाढवता येतील, केंद्र शासनाच्या योजनांशी आपण ज्याला म्हणतात की सहकार्य कसं करू. मी इथं बोर्ड लिहिला आहे, सहयोग रामभाऊ माळगी प्रबोधिनी. अभ्यास वर्ग कुणाचा आहे, कल्याण डोंबिवलीमधल्या शिवसेना नगरसेवकांचा आहे. आणि प्रत्यक्षामध्ये सहयोग कुणाचा आहे, तर रामभाऊ माळगी प्रबोधिनीचा आहे. तसंच केंद्राची जी योजना आहे, माझी माहिती आहे आणि ती माहिती कन्फर्म मी केली की श्रीकांतजींसारखा उमदा खासदार तुम्हाला लाभला आहे, प्रचंड निधी येतो आहे, पण त्यांनी फक्त भागणार नाही, त्या योजनांसाठी तो वापरला जाईल. पण बाकीच्या विषयांसाठी किमान 50% तर आपल्याला आपला असलेला जो स्टाफ आहे त्या स्टाफला पगार, सर्व वेतन आयोग, सगळ्या गोष्टी, ही चॅलेंजेस आपल्याकडे वाढतच राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला 50% म्हणजे 100 रुपये आले तर 50 रुपये जाणारच आहेत. मग राहिलेल्या 50 रुपयाची वाढ कशी करता येईल याच्यासाठीचा अभ्यास वर्ग आहे. मी 2 गोष्टी आपल्याला सुचवणार, मी माझ्या त्या नोटमध्ये दिल्या आहे की या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपल्या सरकारने, केंद्र शासनाने काही धोरणं ठरवलीत जी आपल्याला फायदेशीर आहेत, ती त्यांची नाही आहेत. म्हणजे काय की बांबू प्लांटेशन, आपण काय तर शेती करायची का, तर त्याचं उत्तर होय. पण शेती करायची म्हणजे शेतात जाऊन नाही करायची. आपल्याकडची जेवढी सार्वजनिक व्यवस्थापन आहेत, म्हणजे समजा काय गार्डन्स आहेत ते आपल्या मालकीचे आहेत, शाळा आहेत महानगरपालिकेच्या त्या आपल्या मालकीच्या आहेत, खाजगी ग्राउंड्स आहेत ती आपल्या मालकीचीच आहेत, त्यांना आपण सांगू शकतो. ह्याच्या सगळ्याच्या बाउंड्रीज, ह्याचं एक कॅल्क्युलेशन त्या सिटी इंजिनियरच्या माध्यमातून किंवा जे काही तांत्रिक माणसं आहेत त्यांच्याकडनं घ्या. ह्या सगळ्या कंपाऊंडला आपण जे बांबूचं प्लांटेशन केलं तर त्याच्यासाठी राज्याने, या शासनाने म्हणजे आपल्या शासनाने केंद्राच्या सूचनेनुसार राज्य बांबू मंडळ केलेलं आहे. त्याचं ऑफिस नागपूरमध्ये आहे. त्याच्याशी आपण समन्वय करा. मी माझ्या या बजेटमध्ये पुण्याच्या आम्ही त्यासाठी हेड ओपन केलं, पण त्याचा जो अवेअरनेस आहे तो करण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आमच्या सभासदाला हे माहीतच नाही की याच्यातनं पैसा किती आहे. पर्यावरणाचा प्रश्न कसा आहे, तर कार्बन फार मोठ्या प्रमाणावरती तयार होतं आहे. त्यामुळे कार्बन न्यूट्रल पुणे, तसं कार्बन न्यूट्रल कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्याला करता येईल का, तर ते करता येईल. या सगळ्या बांबू प्लांटेशनच्या माध्यमातून तुमच्या असं लक्षात येईल की 35% अधिक म्हणजे कार्बन तो खातो, त्यामुळे 35% ऑक्सिजन जास्त सोडतो. ह्या तांत्रिक बाजू सोडून देऊ, त्यासाठी माणसं आहेत. मला तुम्हाला हे सांगायचं की हे दर 3 वर्षांनी, म्हणजे 3 वर्षाचं त्याचं प्रत्यक्षामध्ये वाढीचं वय आहे, दर महिन्याला हे बांबूचं पीक कापता येतं. ते खरेदी करण्याची जबाबदारीच मुळे महामंडळाची आहे. तुम्ही जर समजा त्याच्या संलग्न इंडस्ट्री जो इथं उभ्या केल्या कल्याण डोंबिवलीमध्ये, तर आज सगळ्यांना पर्यावरणाचं काय, म्हणजे पाऊस पडला, प्लास्टिकचे ढीग साठतात पाऊस थांबल्यानंतर, हे कुठून आले, हे आपल्या आरोग्याला किती घातक आहेत का आपण या गोष्टीकडे फक्त भाषणापुरतेच बघणार आहोत. प्रत्यक्षामध्ये याचं जर उत्तर शोधायचं असेल त्याला पर्याय द्यावा लागेल. तो पर्याय अगदी आत्ता समजा आपण काय पोहे खातोय, तर पोह्याचा जो चमचा आहे तो सुद्धा बांबूचा बनवता येतो, पेन बांबूची बनवता येते, त्याच्या फॅक्टरीज आहेत,
त्या फॅक्टरीजपैकी काही लोकांना जर सांगितलं की तुम्हाला आम्ही ही सवलत देऊ, आमच्या इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये तुम्हाला आम्ही जागा देऊ, तर आम्ही 3 वर्षानंतर तुम्हाला हे प्रत्यक्षात उत्पादन दर महिन्याला देऊ शकतो. काही टन माल आणि काही लाखो रुपये म्हणायला हरकत नाही तुम्हाला मिळणार आहेत, जे तुमच्याकडे रेव्हेन्यू म्हणून एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. या सगळ्यातनं पर्यावरणाच्या संतुलनाबरोबरच उत्पन्नाची बाब वाढवू शकता. असं एक उदाहरण फक्त मी तुम्हाला सांगितलं. अशी 4 उदाहरणं आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्याकडे योगायोगाने तुम्ही नशीबवान आहात म्हणून परत उल्लेख करतो की तुमच्याकडेच हे खातं आहे, नगरविकासमध्येच हा विषय येतो. तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की वाहतुकीच्या समस्येचं मूळ काय असेल, 10 गोष्टी आहेतच, त्या सत्यच आहेत. पण त्याचबरोबर एक प्रमुख गोष्ट अशी आहे की दुचाकी गाड्या म्हणजे 2 चाकी स्कूटर, मोटरसायकल किंवा कुठल्याही प्रकारचं वाहन, हे वाहन घेऊन माणूस का जातो, त्याला ते अधिक सोयीचं वाटतं. बाजारपेठेत जाताना एखादी महिला ते का वाहन चालवते, शाळेत मुलाला सोडताना ते का वाहन वापरते, ह्याची कारणं समजून घ्या. त्याच्यातनं तयार होणारी मानसिकता समजून घ्या आणि त्याच्यातनं तयार होणारा सार्वजनिक वाहतुकीची समस्या किती जटिल होत चालली ते आपण समजून घ्या. परंतु मला जर समजा बाजारपेठेच्या शेजारी पार्किंग उपलब्ध करून दिलं तर, पार्किंग ही उत्पन्नाची सगळ्यात मोठी बाब आहे. लाखो आणि करोडो रुपये रेव्हेन्यू तुम्ही मिळवू शकता. 50 पार्किंग आगामी 6 महिन्यामध्ये जर तुम्ही उभी करू शकलात, सर्व प्रकारचं PPP मॉडेल आपण स्वीकारलं आहे. केंद्र शासनाचं धोरण आहे, राज्याचं धोरण आहे. तुमच्याकडच्या एखाद्या इंडस्ट्रीला तुमच्या ज्या लीड बँका आहेत, आता पुण्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तशी तुमची लीड बँक असेल, खासदारांकडनं परवानगी घ्या, त्यांना बोलवा आणि त्यांना सांगा की हे सगळं तुम्हाला आम्ही ह्याच्यातनंच तयार होणारं जे उत्पन्न आहे ह्यातनं आम्ही तुमचं कर्ज फेडू. तर तुमच्या असं लक्षात येईल की मल्टी स्टोरी पार्किंग हा पुण्यामध्ये मी ज्या काळात प्रयोग केला, सुरुवातीला अगदी 85 ते 92, त्यावेळेला मी नाव घेऊन सांगतो, आता शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी मला विचारलं की तुम्हाला हे काय सुचलं आहे. म्हटलं हे स्वप्नातली कल्पना नाही आहे. प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो. ज्या टाइम्स स्क्वेअरचं कौतुक न्यूयॉर्कमधलं आपण नेहमी करत असतो, जे परदेशात जाऊन आले त्यांना कळत असेल, अमेरिकेला जे गेले होते त्यांना, ते टाइम्स स्क्वेअर म्हणजे काही नाही आहे, एक सामान्य रस्ता आहे. पण त्या रस्त्याचं वैशिष्ट्य असं आहे, मी पुण्यात सांगताना सांगतो की ते तुळशीबाग आहे किंवा लक्ष्मी रोड आहे, पण त्या ठिकाणी पार्किंगसाठी मोठाले पार्किंग लॉट्स हे संलग्न त्यांनी उभे केलेले आहेत. गाडी रस्त्यावर लावायला थांबवायला परवानगी नाही. बरं, पैसे किती आहेत? आपल्या भाषेत समजा आपण 3 रुपये म्हणतो, ते तिकडे $3. मला तुम्हाला असं म्हणायचं की 10 रुपये, मी त्याचं गणितही तुम्हाला सांगतो, सोपं गणित आहे, आपल्यातले माणसं हुशार आहेत, सगळ्यांना कळेल. 10 रुपये जर तुम्ही तासाला घेतलेत, 500 वाहनं जर समजा एका ठिकाणी थांबणार असतील, तर गुणिले 500 करा, 2 तासासाठी म्हटलं तर किती पैसे होतात ते तुम्ही काढा. आणि अशा 50 पार्किंगमध्ये जर केलं तर तुम्हाला रोज किती पैसे मिळतात ते पाहता येतले. 50% पैसे हे प्रशासनावर गेले, कर्जात गेले, तर 50% रक्कम ही रोज रिकरिंग स्वरूपामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. हा रेव्हेन्यू फंडा आपण वापरता का? तर हा फंडा वापरा. आपल्या असं लक्षात येईल की मंडईमध्ये केलेली 2ही पार्किंग ओव्हरफुल असतात. त्याचं कारण असं की ती जर रस्त्यावर वाहनं असतील तर पुण्याच्या मंडईची काय अवस्था झाली असते. असेच आपल्याकडचे देखील स्पॉट आहेत. मला हे का तुम्हाला सांगायचं आहे की पार्किंग हा मोठा विषय, हा रेव्हेन्यू म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये प्रभागनिहाय किती पार्किंग आपण केली, जो आपल्याला फंड मिळणार आहे, म्हणजे मी त्याच्याकडे येणार आहे. मला असं म्हणायचं की वॉर्डस्तरीय पूर्वी होता, आता प्रभागस्तरीय. समजा 4 नगरसेवकांची एक बॅच आहे, अ व क ड, तर या प्रत्येकाला जे पैसे देणार आहात तर त्याला द्या तुमच्या बजेटच्या प्रमाणात. मी पुण्यात हा प्रयोग केला आहे. प्रत्येकाला 5 कोटी रुपये द्यायचे, पण 5 कोटीचं काम काय करायचं प्राधान्याने, जसं DPDCमध्ये असतं की वाटेल त्याच्यासाठी पैसे देता येत नाहीत, त्याची एक यादी आहे. तशी यादी तुम्हाला जर दिली तर त्या यादीप्रमाणे तुम्ही ते खर्च करू शकता. आणि तुमच्या असं लक्षात येईल की मग काय होईल माहिती का, नगरसेवक आपल्या दारी हे सांगायची गरज नाही, तो दारी येतोच आहे. तो काय कर्तबगारी करतोय ते कळतंच.
आणि मग पुढचं जे राजकीय यश आहे, मी सगळ्या गोष्टी एकमेकाशी जोडतोय. राजकीय यश आणि आपली प्रशासकीय यशाची गोष्ट ह्याची सांगड ही या बजेटमधनं होणार आहे. आणि या बजेटमध्ये जेवढे रेव्हेन्यूचे विषय आपण अधिकाधिक आणाल, ते ऑडिटेड कराल, तर तुमच्या असं लक्षात येईल की हे फार मोठ्या प्रमाणावरचं यश हे कल्याण डोंबिवलीने दिलं. कारण कल्याण डोंबिवली या माझ्या माहितीप्रमाणे श्रीकांतजींच्या लोकसभा मतदारसंघातला मेजर शेअर आहे. आणि कुणालाही असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्या प्रगतीच्या दृष्टीने आपण आपला मतदारसंघातला प्रत्येक घटक हा पूर्णतः यशस्वी सॅटिस्फॅक्टरी कसा करता येईल, हे राजकारण आहे. आणि या राजकारणामध्ये तुम्ही काय करता आहात, त्याचबरोबर तुम्ही त्याचं यश कसं प्राप्त केलं, त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट नागरिकांना कसे मिळाले, त्याची रिफ्लेक्शन दैनंदिन जीवनात कशी मिळाली, याच्यावर सगळ्यावर ते अवलंबून आहे. मला अजून एक गोष्ट तुम्हाला जरूर या ठिकाणी सांगायची आहे की या सगळ्या पाणी व्यवस्थापनामध्ये मगाशी जो विषय राहिला आहे म्हणून परत तिथे येतो की वॉटर बँक हा विषय आपल्याला करावा लागेल. कारण पाण्याची समस्या ही जगामध्ये नाही, जगामध्ये तर भीषण होणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती कल्याण डोंबिवली किंवा मुंबई ठाणा या सगळ्या परिसरामध्ये, पुणे, ही समस्या मोठी आहे. कारण पाणी येणार कुठून, तर निसर्गाच्या माध्यमातून. ते निसर्गातलं पाणी आपण वापरून टाकणार, पिण्याच्या मार्फत वापरणार. आणि दुसरा म्हणजे आपण वापराचं पाणी, त्याच्यासाठी पिण्याचंच पाणी आपण वापरतो. ते पाणी म्हणजे साधी अगदी छोटं लॉजिक आहे. आपल्या प्रत्येकाच्या टॉयलेटला फ्लश आहे, तो फ्लश एकदा दाबला की त्याच्यातनं एक 5 लिटर पाणी समजा निघून जाते. दिवसातनं 4 वेळा तर ते वापरलं जातं घरी. म्हणजे किती झालं ते तुम्ही काढा गणित. या पद्धतीने जर पाणी जाणार असेल आणि ते ड्रेनेजच्या लाईनमार्फत जर ते वेस्ट होणार असेल, तर या पाण्याचा पुनर्वापर हा परत एकदा वापरासाठीच करता येईल का, तर तो नक्की करता येईल. हे काय कुठलं तरी रॉकेट सायन्स नाही आहे. ह्याच्यासाठी टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत, ते तुम्हाला करून देऊ शकतात. आता तुमच्याकडे नवीन 27 का 25 गावं आली तसं मला कळलं. या गावांचा विकास आराखडा करताना त्याच्यामध्ये अशा प्रकारचे STV प्लांट तुम्ही करा, तिथून पाण्याचं नियोजन करा, हे वापराचं पाण्याच्या लाईन्स टाका, त्याच्यासाठी PPP मॉडेल करू शकतो. आणि या सगळ्या PPP मॉडेलच्या माध्यमातून तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला पाण्यावर होणारा आपला जो खर्च आहे तो कमी होईल. हा पाण्याचा सोर्स जो आहे तो दिवसेंदिवस कमी पडणार आहे. आणि त्याची समस्या नागरिक नाराज झाल्यानंतर फक्त ते तुमच्यासमोरच मांडणार आहेत. आमदार आणि खासदारांविषयी आदर ठेवून सांगतो की तुलनात्मक ते कमी भेटतात, पण तुम्ही सारखे भेटता. त्यामुळे तुम्हाला म्हणणार आहे की आमच्याकडे पाणी नाही येते, 8 दिवस झाले आम्हाला या पद्धतीने त्याचा कमी लाभ होतोय. या सगळ्या समस्येचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल. मग ते असं नाही म्हणता येणार की अहो आमचा अधिकार काय, असं चालत नाही. त्यांच्या दृष्टीने तुम्ही सर्वाधिकारी आहात, म्हणजे तुम्ही राष्ट्रपतीच आहात, तुम्ही पंतप्रधानच आहात. अशा प्रकारची भूमिका नागरिकांची असणं ही अत्यंत नैसर्गिक आहे, त्यात त्यांची चूक नाही. आपण किती इम्प्रूव्ह होतो, आपण या विषयाचा कसा डायनॅमिक पद्धतीने विचार करतो, हे सगळ्यांनी एकदा ठरवा. त्याच्यासाठीच्या कमिट्या करा. पुढच्या वर्षीच्या बजेटची रचना आजपासून जर सुरू केली, तुमच्यातल्या प्रत्येकाने जर 2-2, 3-3 लोकांनी मिळून, तर खूप काही गोष्टी करता येतील. अजून एक महत्त्वाचा विषय मी आपल्याला सांगतो, जो रेव्हेन्यूच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. ही जी वॉटर बँक आहे, ह्या वॉटर बँकमध्ये मी याचा उल्लेख इथं मुद्दाम केला आहे की नवीन बांधकामं होत आहेत, बांधकामांना पाणी लागतं. बांधकामं नक्की करा, कारण ती काही तुम्ही रोखू शकत नाही. कारण मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या आल्यानंतर त्यांचा निवाऱ्याचा विषय आला की बांधकाम आणि बांधकाम व्यावसायिक हे पुढे येणारच. ह्या बांधकाम व्यावसायिकांना या सगळ्या कन्स्ट्रक्शनसाठी हे आपण जे इतर वापराचं पाणी आहे, जे STP प्लॅन मार्फत आपण शुद्ध म्हणण्यापेक्षा स्वच्छ केलेलं आहे, हे वापरायला देता येईल की नाही, तर नक्की देता येईल. त्यालाही जर पिण्याचंच पाणी देणार असू तर त्याच्या इतकं वेडेपणा दुसरा कुठला नाही. भविष्य काळाच्या दृष्टीने आपणच आपला स्रोत कमी करतो. या सगळ्या गोष्टीला एक आधार, दर महिन्याला शेवटच्या शनिवारी होणारा कार्यक्रम जो आहे माननीय मोदीजींचा मन की बात. आत्ता लेटेस्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मंत्रिमंडळाने, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय केला की ऑडिट गुणवत्तेपूर्ण
सगळ्या स्कीम्स असाव्यात म्हणून केलेलं आहे. त्याचा खूप बारीक तपशील आहे, पण तो मी आत्ता सांगत नाही. तसंच त्यांनी काय घोषणा केली की मला 2 विषयामध्ये देशाने काम करावं असं वाटतं. ते कुठलं? एक सोलर एनर्जी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे युद्ध चाललं पश्चिम आशियात. करतंय मारामारी कोण करतंय? ते इराण आणि अमेरिका, काय ते बाकीचे सगळे अन्य देश. या सगळ्यांच्या मारामारीमध्ये जी ऊर्जा व्यवस्था आहे ती जर उद्ध्वस्त होणार असेल तर आपण काय करतो? आपण आधीच जाहीर केलं आहे, पण त्याचा आता वेग वाढवावा लागेल. आपण त्या सगळ्या विषयासाठी पुढे यावं लागेल. सोलर एनर्जी आणि पाण्याचा फार मोठ्या प्रमाणावरती पुनर्वापर. पिण्याच्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सेप्शन करणार नाही, करायचं नाही. परंतु जे पाणी आपण वापरतो आहोत त्या पाण्याचा वापर हा बांधकामासाठी, त्याच्यानंतर गार्डनसाठी, या सगळ्या विषयांसाठी करता येणार काय? आपल्याकडे सेंटर्स माहिती आहेत की आपल्याकडे शाळा आहे, कॉलेजेस आहेत, या ठिकाणी लेडीज हॉस्टेल्स आहेत, जेंट्स हॉस्टेल्स आहेत. मोठ्या प्रमाणावरती लोक त्या ठिकाणी राहत असतात. 8-8 तास माणूस एखाद्या कारखान्यात काम करत असतो. त्याला प्यायला पाणी लागणारच आहे, त्याला वापरायला पाणी लागणारच आहे. याचा एकदा बॅलन्स शीट काढा, त्याचं वॉटर ऑडिट करा. ते वॉटर ऑडिट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. हे करता येऊ शकतं आणि याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कंपल्सरी करा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्याकडे ते असेलच नक्की, डेव्हलपमेंट चार्जेस घेतले जातात. नवीन होणारी बांधकामं, मी आत्ता काय म्हणतोय, उद्या बांधकामाला परवानगी द्यायची, त्याला ते कंपल्सरी करा, मॅन्डेटरी. आणि कुठल्याही परिस्थितीत ते जर त्यांनी केलं नाही, ते थातूर फक्त कंप्लिशन सर्टिफिकेटसाठी गेलं तर तो एका वेगळ्या पद्धतीने गुन्हा दाखल करता येईल का, याची चौकशी एकनाथजींकडनं करून घ्या, श्रीकांतजींकडनं करून घ्या. मी एवढ्यासाठीच म्हणतो कारण ती गरज आहे. आपण याच्यात काही म्हणत नाही की बिल्डरनी ते करून दिलं पाहिजे. ते पाणी वरनं गेल्यानंतर ते जमिनीमध्ये पूर्णपणाने आत्मसात करण्याची ताकद ह्या जमिनीची आहे. हे आपण कधी करणार की नाही? पाणी वायाला जातं आहे, पाऊस पडतोय, पाणी निघून जातं. हे पाणी पुनर्वापर करण्यासाठी आपल्याकडे योजना आणि त्या कायद्याने बंधनकारक योजना भविष्यकाळात करता येतील. जुन्या लोकांना तुम्हाला CSRच्या माध्यमातून काही इन्सेंटिव्ह देऊन जुन्या सोसायट्यांना याचं आवाहन करता येईल की तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. या दोनही गोष्टी ह्या पंतप्रधानांनी गेल्या महिन्याच्या मन की बातमध्ये सांगितल्यात. ह्या आपल्यासाठी आहेत, त्यांनी सुचवल्यात. सोलर एनर्जी का आपल्याला पाहिजे? आपलं विजेचं बिल काढा, महानगरपालिकेचं गेल्या 10 वर्षाचं विजेचं बिल काढा. आपल्या असं लक्षात येईल की त्या बिलामध्ये 50% कट हा आपल्याकडनं होईल. सोलर फक्त बसवायच्या आपल्या प्रॉपर्टीजवर, सगळ्या ज्या आपल्या म्हणजे महानगरपालिकेच्या, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सगळ्या बिल्डिंग्सवर, शाळांवर, गार्डन्सच्या देखील एका कोपऱ्यामध्ये हे अशा स्वरूपाचे जर पॅनल्स टाकले आणि या पॅनल्सला जर समजा PPP मॉडेल अंतर्गत आम्हाला जे पैसे मिळतील तेच आम्ही कर्ज रूपाने किंवा तुम्हाला फेडून टाकू किंवा तुम्ही आम्हाला डोनेट केलं तर फारच चांगलं. अशा पद्धतीने लीड बँकेला देखील त्याच्यामध्ये जोडता येईल. हे मी आपल्याला का सांगतोय? ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या रेव्हेन्यू दृष्टिकोनातून. तिसरी जी गोष्ट जी आहे, जी यशस्वीरित्या केली आहे, भारतीय जनता पार्टीची एक अखिल भारतीय बैठक असते, ती प्रशिक्षणाच्या विषयासंदर्भातच असते. मी गेल्या वर्षीपर्यंत त्याचा प्रमुख होतो म्हणून तुम्हाला सांगतो. प्रत्येक राज्याचा एक प्रतिनिधी असतो. तिथं मला त्रिपाठी नावाचे गृहस्थ, उत्तर प्रदेशचे प्रमुख, हे आणि मी 1.5 दिवस बरोबर होतो. हा विषय आपल्याला फार गंभीर आहे आणि आपण जो केला तर आपल्याला पैसा किती आहे ते मी सांगतो. पैसा मिळवता आला पाहिजे. त्याचा विषय असा होता की मी त्यांना म्हटलं की भाऊ तुम्ही जाहिरात करता, जाहिरातीत आम्ही बघतो 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट. मला आता नवीन असं म्हणायचं आहे की 1 कॉर्पोरेशन 1 प्रॉडक्ट असं आपण करू शकू का? आपल्याकडे असलेल्या ज्या जागा आहेत ह्या 27 गावांपैकी जे काही तुम्ही त्याचं DP तयार कराल त्या DPमध्ये या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणार का? आपल्या जुन्या असलेल्या वास्तूमध्ये आपल्याला करता येईल का? ह्या ज्या महिला नगरसेविका आहेत त्यांना माझं आव्हान आहे. तुम्हाला मी एवढ्यासाठीच सांगतो की तायांनो तुम्ही एक गोष्ट करा. महिलेला आज काम पाहिजे, तिच्यामधलं कौशल्य विकास हा विकसित करण्यासाठी महानगरपालिकेला अधिकृत, त्याचाही मी बजेटमध्ये तुम्हाला दाखवू शकेन म्हणून मी मुद्दाम पुण्याचं बजेट घेऊन आलो.
त्याच्यासाठी देखील 1 कोटी रुपयाची तरतूद केली. कशाकरता? 1 कोटी म्हणजे किती किरकोळ आहे, परंतु ती महत्त्वपूर्ण आहे. कारण ते सगळा कार्यक्रम आखतं कोण? केंद्रीय शासन. खादी ग्रामोद्योगच्या वतीनं, केंद्राचं खादी ग्रामोद्योग, त्याच्या वतीनं अशा प्रकारचे कार्यक्रम महिलांना 15 दिवसापासून 45 दिवसाचं प्रशिक्षण, छोटे छोटे विषय, फाईल बनवणे. लोन किती लागतं? 20,000 आणि 25,000. मुद्रा बँकेच्या अंतर्गत आपण करू शकतो. लीड बँकेला सांगितलं तर ते होऊ शकतं. त्याचं एक क्लस्टर बनवा. कारण आपण प्रॉडक्ट करू, विक्रीचं काय? कारण विक्रीसाठी जर जागा नसेल, मग त्यांना जर ते विकता येत नसेल तर प्रोडक्शन मार खाणार आहे. त्याचं कारण असं की लार्ज स्केलवर खरेदी कच्च्या मालाची ही गरज आहे. हे काय फार मोठं मी सायन्स सांगत नाही, सगळ्यांना कळतं आहे. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की अशा प्रकारचं उद्योग गट ह्या प्रत्येक महिला प्रभागातल्या महिला सभासदांनी जर करायचं ठरवलं, त्याचं एक क्लस्टर बनवलं. बरं, हे मी नवीन नाही सांगत. शिवसेना पक्षामध्ये पूर्वीपासून हे होतं. पूजनीय बाळासाहेब ज्या काळात होतं त्या काळात मध्ये हे होतं आहे. शिवउद्योग सेना तुम्ही तयार केलीत. नाव बरोबर आहे का चूक आहे मला सांगा. पण ह्या शिवउद्योग सेना आम्ही विसरलो. आता काळ बदलला आहे. आता तुम्हाला प्रत्यक्ष त्याचा रिझल्ट द्यावा लागेल. तरुणाला आवाहन करून चालणार नाही. त्याला प्रत्यक्षामध्ये बाप दाखवणं ते श्राद्ध कर, अशा प्रकारची त्याची भूमिका आहे. ही भूमिका आहे. जसं वयस्कर माणसाच्या आपण पाया पडतो, तो चांगला असो वाईट असो, तो वयस्कर आहे. तसं तरुण आहे, त्याची मागणी आहे, आपण करू शकतो. मग ते का करत नाही? याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. मला ही गोष्ट एवढ्यासाठी सांगायचं की महिला उद्योग गट हा काळाची गरज असलेला विषय. तर हे सगळं उद्योग नगरी आहे तुमची. ही उद्योग नगरी अधिकाधिक विकसितून महानगरपालिकेला, त्यातला ज्याला एका वेगळ्या अर्थाने चांगला शब्द वापरतो, त्याचा जो शेअर आहे तो शेअर आपल्याला मिळवता येईल. त्याच्यासाठी मोठ्या उद्योजकांना एकत्रित करता येईल. त्यांनी ती खरेदी करावी. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जे तुम्हाला माहिती आहे त्याचे परत एकदा उजळणी करू. 30% अभाव असलं तरी देखील ते टेंडर मान्य करावं लागतं खादी ग्रामोद्योगचं. ह्याच्यासाठी वर्ग करा. आणि तुमच्या असं लक्षात आलं की बाबा जे नॉन पेरिशेबल आहेत, उदाहरणार्थ फाईल्स आहेत, आजही जरी कितीही जरी ई फायलिंग वगैरे झालं असेल तरी देखील प्रत्यक्षामध्ये फायलिंगसाठी आपण आजही त्याच्यावर अवलंबून आहोत. आपलं सगळं रेकॉर्ड झालं आहे का ट्रान्सफर? तर त्याचं उत्तर व्यवहारात नाही, कागदावर असेल कदाचित. मी हे तुम्हाला का सांगितलं की वैचारिकदृष्ट्या आता 2014 नंतर ज्या दिशेने सरकार चाललं आहे, ज्या दिशेने निधी उपलब्ध होतो आहे, ज्या दिशेने वेगवेगळ्या योजना येतात, त्या योजनांमध्ये आम्ही कुठे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं, पुण्यामधनं आपलं ह्या महानगरपालिकेच्या वतीनं जर तुम्ही अशी एक 25 केंद्र उभी केलीत की त्या ठिकाणी माहिती मिळालीच पाहिजे आणि त्याची अकाउंटेबिलिटी पाहिजे. हे ऑडिट जे आहे ना, हे ऑडिट फक्त पाण्यापुरतं नाही, हे वाहतुकीच्या पार्किंगपुरतं नाही, हे अन्य विषयांपुरतं, प्रकल्पांपुरतं नाही. तर हे ऑडिट अशा पद्धतीने करायचं, त्यांना ते मॅन्डेटरी करायचं. त्या अधिकाऱ्याला सांगायचं की हे जर आलं नाही, 3 महिन्याचीच मुदत, वर्षावर्षाने नाही द्यायचं ऑडिट. 3 महिन्यांनी काय चुकलं आहे ते सांगायचं. 6 महिन्यापर्यंत त्याची दुरुस्ती झाली पाहिजे. आणि हे जर केलं नाही तर मात्र त्याची जबाबदारी त्याची आहे. कुठल्या तरी कन्सल्टंटनी सांगितलं म्हणून काम करू नका. कन्सल्टंट जिथं गरजेचं आहे तिथं जरूर नेमा, परंतु याचा अर्थ आपल्या अधिकाऱ्याला त्या सगळ्या विषयापासून बाजूला राहण्याची संधी आपण देऊ नका. हे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो. महानगरपालिका प्रशासन, तिथला अधिकारी, त्याची असलेली मानसिकता हे एका रात्रीत बदलणार नाही, परंतु हे बदलण्यासाठी तुम्हाला मला काही प्रयत्न करावा लागेल. त्याचं कारण असं की आपल्याला प्रशासनातल्या यशानंतरच पुढचं राजकीय यश आहे. हे मी तुम्हाला आज सांगतो आहे. 1च वर्ष झालं ना ताई, अजून 4 वर्ष आहेत. 4 वर्षामध्ये तुम्ही प्रत्येकाने एक संकल्प करा स्वतःच्या भविष्याचा. हा शब्द कोणाला आवडो न आवडो, पण तो खरंच करा. मला परत निवडून यायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे, मला महिलांमध्ये काम करायचं आहे, मला महिला प्रतिनिधी म्हणून यशस्वी महिलांचं नेतृत्व म्हणून मला समोर यायचं आहे. असं का वाटू नये? पुरुषांनाही वाटलं पाहिजे. आणि या सगळ्या माध्यमातून आपल्याला अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची आहे की जी खूप महत्त्वाची आहे. आता जंतर मंतरला झालेला एक रेफरन्स म्हणून फक्त सांगतो. वयोगट कुठला? 15 वर्षापासून 25 वर्षापर्यंत.
असलेली एस्टॅब्लिशमेंट कुठली? ते 1947ला स्वातंत्र्य, घटनेची निर्मिती, त्याच्यानंतर घटनेप्रमाणे चाललेला कारभार, या कारभारामधनं प्रशासनात आलेला एक वेगळ्या प्रकारचा दुर्गुण, या प्रशासकीय दुर्गुणामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तयार झालेलं एक वेगळं वातावरण, आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कितीही जरी आपण प्रयत्न केला तरी देखील प्रत्यक्षामध्ये त्याला न्याय मिळू शकत नाही. प्रत्येकाला असं वाटतं. एक काळ तर असा होता की BA, BSc आणि BCom एवढ्या 3च फॅकल्टी माहिती होत्या. आता तसं नाही आहे. आता प्रत्येकाला इंजिनियर व्हायचं आहे, IT प्रोफेशनल व्हायचं आहे, काय बाबा मला बँकेमध्ये मला CS व्हायचं आहे. आता हे सगळं व्हायचं आहे, बरोबर आहे. हे डिबेट करण्याचे विषय नाहीत, पण आपल्याला जागा होण्याचे विषय आहेत. पालकांना असं वाटतं की माझ्या पाल्यासाठी मी तो हट्ट करतो आहे म्हटल्यानंतर, कारण हे फार वाईट आहे, हे काही शिकवतं, त्याची गरज आहे का? तर हो. आणि मग काय झालं की 1 लाख रुपये कुठून फी द्यायची? खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा डोनेशन वगैरे विषय सोडून द्या. 1 लाख रुपये जर फी द्यायची असेल तर माझं उत्पन्न आहे का तेवढं? पण त्याला विविध विषयांमध्ये स्किल डेव्हलपमेंटचा जो प्रोग्राम आहे केंद्राचा, जो पुण्यामध्ये आम्ही राबवला, मी सांगायला अभिमानाने तुम्हाला परत सांगतो की त्यावेळेला आमचे अध्यक्ष होते माननीय अमितभाई शाह. ते पुण्यामध्ये तेवढ्या कार्यक्रमासाठी आले. ते म्हणले भाई मैंने पहिली बार ऐसा प्रोग्राम देखा है. ज्यांना ज्यांना स्किल डेव्हलपमेंटमध्ये प्रत्यक्ष रोजगार मिळाला त्यांचा कार्यक्रम केला होता. आणि आपण जसे बॅच लावलेत तसे बॅच लावून कार्यक्रम केला होता. आणि पत्रकारांसाठी खुला ठेवला होता की बोला, कुणाशीही बोला. म्हणजे तो कुठल्या STP आपलं तुमच्या VP काय म्हणतात त्याला, व्होकेशनल ट्रेडमध्ये आहे, VTPमध्ये आहे, हे त्याला विचारलं जायचं. त्यांनी नेमकं काय ट्रेनिंग घेतलं, त्याला तो जॉब कुठं करतो, खाजगीरित्या त्यांनी प्रोडक्शन काही सुरू केलं आहे का, त्यांनी प्रत्यक्षात मेंटेनन्सचं काही काम सुरू केलं आहे का, शेड कुठं आहे, हे तो वाटेल तुम्ही प्रश्न विचारा त्याला. हे रिझल्ट ओरिएंटेड जर काम आपल्याला करायचं असेल तर या योजना आपण एकदा मांडा. त्या योजनांची पूर्तता नाही तर आपल्याला माहीतच नाही. ज्येष्ठ नागरिक आपल्याला विचारतो की पेन्शन संदर्भातल्या योजना आहेत, आयुष्यमानची योजना आहे, पण ही पूर्ण कशी होणार? त्याच्यासाठीचं फंडिंग, आपल्याकडचे हॉस्पिटल्स, ह्याचं नेमकं संतुलन काय आहे, ह्याचा परस्पर संबंध काय, हे सगळं आपल्याला शिकावं लागेल. हे आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या असलेल्या अधिकारातनं आपण हे करू शकतो. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या यशाकडे आपल्याला जाण्यासाठी आताचा मार्ग हा फक्त कौशल्याचा आहे, कष्टाचा आहे असं मी मानत नाही. सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण सत्तेत आहात, राज्यात आहात, केंद्रात आहात. मी तुम्हाला परत परत का सांगतो की तुमचा मुख्यमंत्री माझी आणि आत्ताचा उपमुख्यमंत्री हा तुमचा आहे. केंद्रात ज्याचं स्थान आहे, भविष्यात अजून मोठं स्थान असेल, तो खासदार तुमचा आहे. हे सगळं असताना तुम्ही बॅकफूटला येता कामा नये. तुम्ही फ्रंट फूटलाच खेळलं पाहिजे. तुमचा वैभव सूर्यवंशीच असला पाहिजे. मी हे तुम्हाला का सांगतो आहे की हे सगळं करता येतं. हे कुठलंही काल्पनिक नाही, हे करता येतं. मी दृष्टिक्षेपातलं जे तुम्हाला सांगतो आहे त्याचं कारणच आहे की या सगळ्या गोष्टी ह्या करता येत असताना आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ही माझी सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे. मला तुम्हाला अजून एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी सांगायचा आहे की खादी ग्रामोद्योग. सहज माहिती घ्या, आपण दिल्लीला जात असाल, नसला तर एकदा खरोखरीच स्टडी टूर करा. 8,500हून अधिक देशामध्ये त्यांची सेलिंग युनिट आहेत, स्टोअर्स आहेत. ते प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडे जर आपलं रजिस्ट्रेशन असेल तर महिलांना विशेष प्राधान्य आहे. तर तुम्ही ते प्रॉडक्ट हे त्यांच्या स्टोअरला पाठवायचं, कारण ते मान्यताप्राप्त तुमचं प्रॉडक्ट असणार आहे. ते पाठवल्यानंतर तुम्हाला स्वाभाविकच त्याचा चेक हा दर 3 महिन्यांनी येतो. ह्याच्यामध्ये ही जी गॅप आहे ना, ही गॅप भरून काढण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केला. आणि एक ज्याला बफर फंड्स म्हणतात त्याप्रमाणे जर उभे केले आणि ते जर पैसे तुम्ही दिलेत तर ती महिला आनंदाने ते 3 महिने थांबायची गरज नाही. आणि त्याचं एक लार्ज स्केल प्रोडक्शनसाठी लागणारा जो कच्चा माल आहे, हा कच्चा माल खरेदीसाठीचं उत्तम स्टोअर करून जर दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये चांगल्यापैकी पैसा त्या महिला उत्पादकाला मिळणार आहे किंवा त्या तरुण मुलाला मिळणार आहे. आणि प्रत्यक्षामध्ये त्या सगळ्याचं शेअरिंग, कायदेशीर शेअरिंग हे तुम्हाला मिळणार आहे. हे सगळं करण्यासाठी केंद्रीय खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून चालणारं जे स्टोअर आहे ते स्टोअर एकदा पाहून या.
त्या स्टोअरमध्ये 2014 नंतर किती पटीनी सेल वाढला हे आपण प्रत्यक्ष माहिती घ्या. आपल्यातल्या कित्येक लोकांना माहीत नाही आहे. त्याचं एक युनिट आहे बेळगावला, मी जाऊन ते पाहून आलो आहे. त्या बेळगावच्या युनिटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट राहणं खाणं, तुम्ही फक्त कौशल्य विकास शिकण्यासाठी जायचं आहे. आणि तिथंच ते का आहे तर तिथली माती जी आहे ती त्याला हे आहे. नुसतं सेलिंग युनिट जरी काढलं तरी आपल्या घरामध्ये हल्ली फ्लॅटमध्ये आपण अल्पसंतुष्ट माणसं आहोत. मला आता समजा रोप दिलं आहे तर ते रोप मी माझ्या घरामध्ये ठेवतो. तर तसे एक सुरई किंवा फ्लॉवर पॉट अशा गोष्टी आहेत ज्या ॲट्रॅक्टिव्ह वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या तिथून आणायच्या आणि त्या इथे या कल्याण डोंबिवलीमध्ये 20,000 आणि 25,000 विकले जातो एक पीस. तो तिथं मिळतो 4,000 आणि 5,000 रुपयाला. हे मी प्रत्यक्ष पुण्यामध्ये करणारी महिला मला माहिती आहे म्हणून तुम्हालाही सांगतो. हे फार मोठं आपल्याला एक चेन उभी करता येईल, जी मार्केट चेन आहे. ज्या मार्केट चेनमध्ये तुम्ही उत्पादन तरी करा नाहीतर सेलिंग युनिट तरी काढा. आणि ह्या सगळ्याला मान्यता त्यांची घ्या, कारण त्याचं अनुदान तुम्हाला मिळतं. मी ह्याच्यासाठी त्यांच्या त्यावेळच्या अध्यक्षांना भेटलो, जे आत्ता लडाखचे राज्यपाल आहेत, आपलं लडाखमध्ये सर्वाधिकारी आहेत, त्यांचं आडनाव विसरलो मी आत्ता. त्यांना मी हे दाखवलं की म्हटलं माझ्या बजेटमध्ये मी प्रोव्हिजन केली, तुम्ही मला काय देणार. ते म्हटलं तुम्ही 1 कोटीचा फक्त खर्च करा, मी तुम्हाला 5 कोटी रुपये पाठवून देईन. फक्त मी जर 1 कोटी देणार असेल तर माझं हेड फक्त मला ओपन करायचं आहे. पारंपरिक हेड्स असणारच आहेत. सी बजेट हे कंपल्सरी आहे, त्यामुळे त्याचं ऑडिट कंपल्सरी आहे. ते कायद्याच्या कलमाचं मला आत्ता इथं बोलायचं नाही, कारण मी काय कायदे पंडित म्हणून इथं आलेलो नाही. मला तुम्हाला हे सांगायचं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण उत्पन्नाचे स्रोत आणि ते ऑडिटेड आणि गुणात्मक जर आपण केले तर आपल्याला किती पैसा मिळू शकतो, त्याच्यातनं आपण किती वाढू शकतो. कल्याण डोंबिवलीचा संपूर्ण चेहरा हा कार्बन न्यूट्रल कल्याण डोंबिवली आपण करू शकतो का, तर त्याचं उत्तर होय. एकदा विद्यार्थ्यांना शिकवा ना, त्यांना नाहीतरी आपण नेतोच ना 15 ऑगस्ट 26 जानेवारीला की वृक्षारोपण, त्यापेक्षा बांबू लागवड करायला शिकवा. तुमच्या असं लक्षात येईल की शाळेच्या अवतीभोवतीवर त्याला पाणी आत्ताचा हा पाऊस पडला एवढं पुरेसं आहे. नंतर त्याला बाटलीने नाही अगदी झारीने तुमच्या त्या घरातल्या स्प्रेने जरी पाणी मारलं तरी देखील चालतं आहे. पण त्याचं उत्पन्न 3 वर्षानंतर प्रति महिना, मी पूर्णपणे परत का सांगतोय की 3 वर्षानंतर ते प्रति महिना तुम्हाला काही टन माल देतं. आज आसाममध्ये कशामुळे उत्पन्न वाढलं विचार करा, माहिती घ्या. हे सगळं उपलब्ध आहे, त्याच्यासाठी वापरा हा सोशल मीडिया. तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्यापैकी काही लोकांना पाठवा, त्याला अभ्यास करून येऊ द्यात, त्याला माहिती घेऊन येतात, त्याच्याशी तुम्ही कनेक्ट करा. इथं कोकणपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर याचे कारखाने आहेत. पुण्यामध्ये याची एक आम्ही परिषद घेतली होती, मगाशी विषय झाला ना तो सौरभ रावांचा. तर सौरभ राव त्यावेळेला कमिशनर होते आणि त्याच वेळेला त्या बांबू बोर्डाचे रेड्डी नावाचे काय म्हणतात त्याला CEO होते, चीफ ऑफिसर. तर त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये हा सगळ्या संस्थांचा कार्यक्रम केला. त्या संस्थांना तुमच्याकडे आकर्षण आहे, कारण तुम्ही शहरी भागात आणि तुम्ही मुंबईशी कनेक्ट आहात, तुम्ही ठाण्याशी कनेक्ट आहात. तुम्ही त्यांना जर अशा प्रकारचं एका वेगळ्या अर्थाने आर्थिक आकर्षण जर दिलं तर मोठ्या प्रमाणात तिथे कारखाना तयार होईल. त्या कारखान्याची निर्मिती व्हायला 3 वर्ष लागतील. तोपर्यंत तुमचं बांबू प्लांटेशनचं प्रॉडक्ट देखील सुरू झालेलं असेल, जे तिथं विकलं जाईल. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की या सगळ्या विषयांना केंद्राशी जोडा, राज्याशी जोडा आणि प्रत्यक्षामध्ये असं लक्षात येईल की तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे. आज मी एकच शेवटचा मुद्दा मांडणार आहे आणि मी माझं बोलणं संपवणार आहे. कोणाला काही या संदर्भात असेल तर जरूर विचारायला हरकत नाही. तो विषय असा आहे की मी वारंवार सांगतोय की आता लोकप्रतिनिधी होणं हे पूर्वीसारखं सोपं नाही. सोपं नाही म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका. मला तुम्हाला हे म्हणायचं की तुम्हाला क्वालिटेटिव्ह तुमचा चेहरा हा भविष्य काळामध्ये तयार करावाच लागेल. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, त्याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. आज तुम्ही निवडून आलात, उद्या तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला गुणात्मकरित्या लोकांच्या समोर जावं लागेल, सांगावं लागेल की हे आम्ही केलं, त्याचं कारण पूर्वी असं होतं आणि त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होते. अशा स्वरूपाचं खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी जमेच्या रकमा ह्या कागदावर वाढवून चालणार नाही.
आणि सगळ्या प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये कायदेशीर बंधनात कसं आणता येईल, कायद्याप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे नियमावली कशी करता येईल. त्याचं कारण असं की मालमत्ता कर, बांधकामं वाढली किती आणि प्रत्यक्षात गोळा किती झाला, त्याची तो कोणाला तरी आन्सरेबल असला पाहिजे. अन्यथा त्याला विचारलं पाहिजे की तू इथं काय करतोयस. कारण आपल्या उत्पन्नाच्या बाबी ज्या आहेत त्या बाकीच्या सगळ्या ज्या आहेत त्या केंद्राकडनं राज्याकडनं आलेल्या पैशावरच फक्त आपण अवलंबून राहणं हे बरोबर नाही. आपलं घर दुसऱ्याने कोणी चालवावं असं वाटतं का? याचं उत्तर नाही आहे. कुणीही असं म्हणजे कुणी अन्य काही विषयातला असेल तरच तो म्हणेल की हो दुसऱ्याने चालवावं. कुणी असं चालवा म्हणणार नाही. आपल्याला आपलंच घर चालवायचं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे. भविष्य काळामध्ये इथल्या तरुणाला, इथल्या वृद्धाला आणि इथल्या कॉमन माणसाला जर चांगलं प्रशासन आणि त्याचे अनुभव जर द्यायचे असतील तर तुम्हाला या सगळ्या विषयामध्ये जावं लागेल. मी आपल्याला एवढंच म्हणेन की कोणत्याही स्थितीत हे सगळं या पद्धतीने करता येतं किंवा नाही ह्याचा आपण स्वतः विचार करा. जर योग्य वाटलं तर ठेवा, नाही वाटलं तर सोडून द्या. आणि दृष्टिक्षेपातलं अंदाजपत्रक हे मात्र पुढच्या वर्षी जर समजा तुम्ही तयार करू शकलात आणि ते जर महानगरपालिकेत सगळीकडे लावलं तर तुमची विश्वासार्हता वाढेल. की बोर्ड लावा महानगरपालिकेच्या प्रिमायसेसमध्ये, म्हणजे रस्त्यावर नाही. ते सुद्धा बोर्डचं जे आहे तेही तुम्हाला मी एका वाक्यात सांगतो आणि संपवतो कारण माझं घड्याळाकडे लक्ष आहे. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की असलेले बोर्ड्स म्हणजे आता समजा पुण्यामध्ये MES कॉलेज आहे. MES कॉलेजच्या समोर एक स्टॉल आहे, साधा स्टॉल आहे. त्याचं रोजचं उत्पन्न म्हणतोय मी ते 10 ते 12 लाख रुपये. याचं कारण काय की ती आता एक ट्रेंड आहे. हॉटेल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावरती चालते, तुमच्याकडेही चालते. या हॉटेल इंडस्ट्रीचा जो बोर्ड आहे त्या बोर्डची समजा फी एक 10,000 रुपये वर्षाला आहे. तुम्ही ती 15,000 रुपये करा ना, तर 5 लाख बोर्डाचे किती होतात ते बघा बरं. 15,000 म्हणजे 5,000 केला वार्षिक तर दिवसाला किती पडले ते बघा. हे विश्वासाने करणं आणि त्याच्यातनं येणारं उत्पन्न एका विशिष्ट दिशेने लावणं, एखाद्या प्रोजेक्टसाठी लावणं आणि त्या प्रोजेक्टमधनं परत पैसा कसा निर्माण होईल हे पाहणं, याला उत्तम अर्थशास्त्र म्हणतात. आणि हे अर्थशास्त्र यशस्वी करण्यासाठी तुमचं अनुभवशास्त्र हे महत्त्वाचं आहे. त्या अनुभवशास्त्राच्या आधाराने तुम्ही एक काम करा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि माझ्या कुवतीनुसार मला जे वाटलं ते आपल्यासमोर व्यक्त केलं. परत एकदा सगळ्यांचेच धन्यवाद सगळ्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.